नमस्कार मित्रांनो, मी तुमचा शेतकरी मित्र गणेश आणि आपलं ह्या खेतवाले डॉट फार्मर ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, हा माझा पहिला व्हिडिओ आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर आणि हे यूट्यूब चॅनल मी ओपन एक पर्पजने केलं आहे. मित्रांनो, मी लहानाचा मोठा आज प्रोफेशनने स्वतः केमिकल इंजिनियर आहे, पण लहानाचा मोठा हा शेती बघून काका आजोबा गावामध्ये सगळं माझं बालपण गेलं आहे. लहानपणापासून शेतीमधल्या प्रत्येक ॲक्टिव्हिटी मी बघत आलो आहे आणि आज जी शेतकऱ्यांची जी कंडिशन आहे ती खूप विचित्र आहे. विचित्र इन द सेन्स फायनान्शियली खूप डगमगली आहे. शिवरायांच्या काळामध्ये आपण शेतकरी ह्या जगाचा पोशिंदा म्हणून उल्लेखला जायचं, पण आज शेतकऱ्यालाच पोसायला कोणी राहिलेलं नाही आहे. आणि मित्रांनो, त्याचे बरेच कारणं आहेत, कारण की शेती आपली खूप चेंज झाली आहे. शेतीमध्ये आता अगोदर जसं आपलं प्रॅक्टिसेस होत्या, जुन्या प्रॅक्टिसेस होत्या, त्या प्रॅक्टिसेस करून, कारण की आता इनपुट कॉस्ट ही शेतीमध्ये खूप जास्त वाढली आहे. मी अजून पण मला आठवतं, मी जेव्हा लहान होतो तेव्हा पण कापसाचा भाव हा, आज मी 36-37 वर्ष माझं वय आहे आणि मला अजून आठवतं मी 7वी-8वीला असताना 12-13 वर्षाचा, त्यावेळेस कापसाला भाव हा 4,000-5,000 होता. आज 20 वर्ष झाली, आज आहे जास्तीत जास्त 7,000-8,000-10,000पर्यंत त्याला भाव भेटला आहे, नाही तर मग 7,000-8,000 नॉर्मल असतो. तिथेच इनपुट कॉस्ट जी आहे ती 10 पटीनं वाढली आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न हे कसं वाढणार आहे. तर माझं हे शेतकऱ्यांना, जे पण माझा शेतकरी मित्र परिवार हे ऐकत आहे, मित्रांनो, आपल्याला आपला माइंडसेट आता चेंज करण्याची गरज आहे. आपल्याला शेती हा एक आता बिझनेस म्हणून बघायची वेळ आलेली आहे आणि शेतीमध्ये आपल्याला आता जुन्या प्रॅक्टिसेस फॉलो करून आपल्याला आता आपली ही शेती फायद्याची शेती करता येणार नाही आहे. मित्रांनो, खूप काही नवीन गोष्टी आता शेतीमध्ये होत आहे आणि खास करून मला आव्हान आहे, आपल्या जे सुशिक्षित तरुण आहेत, ज्यांचे आईवडील शेती करतात, जे पोरं शिकलेले आहेत, आणि आजची कंडिशन ही विचित्र आहे मित्रांनो. सगळ्यांना गव्हर्मेंट जॉब भेटणं त्यासाठी किती मारामारी चालू आहे, काय होतं आहे, खूप भयानक परिस्थिती आहे. तर प्रत्येकाला जॉब भेटेल असं नाही आहे. तर आपल्याला जी वडिलोपार्जित जी शेती आहे, 2 एकर 3 एकर 5 एकर, त्यामध्ये जरी आपण व्यवस्थिशीर अभ्यास करून जर आपण ती शेती केली तर ती खरंच फायदेशीर होऊ शकते. आणि मला ही माझ्या 2-3 वर्षामध्ये, मी शेती लहानपणापासून बघत आलो आहे, पण मागच्या 2 वर्षापासून मी स्वतः शेती करतो आहे. त्याच्यामुळे मला ह्या गोष्टीची फील झाली की खरंच जर आपल्याला शेतीबद्दल जर थोडंसं टेक्निकल माहिती असेल तर आपण शेतीमध्ये करू शकतो, खूप काही चांगल्या गोष्टी करू शकतो. तर माझा ह्या यूट्यूब चॅनलवर एक सगळ्या मित्रपरिवारांना आणि शेतकरी मित्रांना माझं हे आव्हान असेल. मित्रांनो, मी ह्या यूट्यूब चॅनलवर या यूट्यूब चॅनलचा माझा हा कुठलाही उद्देश नाही की मला याच्यामधनं काही इन्कम वगैरे पाहिजे की काय हे पाहिजे म्हणून. मी माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये खूप बिझी असतो, पण मला शेतीबद्दल खूप आवड आहे. एवढं बिझी असून पण मी शेतीसाठी खूप काही टाईम काढतो आणि मी ह्या यूट्यूब चॅनलवर पण वेळोवेळी टाईम काढून चांगली माहिती आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि हे जे यूट्यूब चॅनल असणार आहे मित्रांनो, हे मी ट्राय करेन की मराठीमध्ये, हिंदीमध्ये आणि माझ्या मातृभाषा बंजारामध्ये पण मी करण्याचा तो प्रयत्न करेन. तर मित्रांनो, चला सोबत आधुनिक शेती करूयात, एवढंच मी सगळ्यांना आव्हान करेल. आणि सगळ्यांना मी रिक्वेस्ट करतो की प्लीज माझं चॅनल खेतीवाले डॉट फार्मर हे यूट्यूब चॅनल नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा. आपल्याला चांगली माहिती आपल्याला नक्की बघायला भेटेल. चला मित्रांनो, नमस्कार. जय जवान, जय किसान.